काय तुमचं मूल अतिचंचल आहे? एका ठिकाणी शांत बसत नाही. शाळेतून शिक्षक तुमच्या बाळाबद्दल नेहमी तक्रार करतात. तो खूप मस्तीखोर आहे. आम्ही शिकवत असताना त्याचं आमच्याकडे लक्ष नसतं. त्याचा होमवर्क सुद्धा पूर्ण होत नाही. अशी बरीच कारणं घेऊन टीचर तुम्हाला सांगत असतात. यासोबतच काही मुलं असभ्य बडबड करत असतात किंवा तुम्ही त्याला काही प्रश्न विचारा, तर तो तुमच्याकडे लक्ष देत नाही. तर तुम्हाला माहिती आहे ही सगळी कारणं कशाची आहेत? तर तुमचा बाळ कदाचित ADHD या आजाराला सामोरं जात असेल. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. यामध्ये होतं असं की बाळ हे अतिचंचल असतं. तो एकाच कामात नेहमी गुंग असतो. त्याचं लक्ष राहत नाही किंवा तो एका ठिकाणी अजिबात शांत बसत नाही. ADHDची कारणं काय आहेत? तर ADHDची कारणं आहेत कदाचित त्याची काही सबळ कारणं तर नाही आहेत, पण रिसर्च असं सांगतोय की ADHDचं बाळ कदाचित त्याचे पॅरेंट्स हे ADHDचे शिकार ऑलरेडी होत असतील किंवा त्याचे सिबलिंग्स म्हणजे त्याचे भाऊ बहिणी कोणीतरी ADHDचा शिकार असतील, मग त्यांना ADHD होऊ शकतो. किंवा प्रेग्नन्सी दरम्यान जर त्या बाळाच्या आईला जर काही शारीरिक, मानसिक किंवा साईड इफेक्ट होणारी काही औषधं जर देण्यात आली असतील, तर बाळ ADHD होऊ शकतं. किंवा बाळाची डिलिव्हरी जर प्रीमॅच्युअर झालेली असेल किंवा बाळ जन्माच्या वेळेला कमी वजनाचं असेल, तरी सुद्धा त्याला ADHD हा होऊ शकतो. आता ही झाली सगळी कारणं. पण ADHD तुम्हाला जर तुमच्या बाळातून बरं करून घ्यायचा असेल, तर ह्या 4 प्रमुख गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, नकार टाळायचा. आपण काय करत असतो? तुमचं बाळ उड्या मारत असेल तर अरे उड्या मारू नकोस, तू शांत बस, तू हे करू नकोस, त्याला हात लावू नकोस, असे उद्योग करू नकोस वगैरे वगैरे आपण बऱ्याच नकारात्मक गोष्टी बाळाला बोलत असतो. त्याऐवजी जर त्याला सकारात्मक गोष्टी केल्या आणि करू दिल्या किंवा तो हे सगळं कुतूहलापोटी करत असतो, म्हणून त्यासाठी आपल्याला फक्त बाळ जे काही करतोय त्याकडे फक्त लक्ष द्यायचंय. फक्त त्याच्या जीवाला किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा धोका असू नये याचं लक्ष फक्त आपल्याला पालक म्हणून द्यायचं आहे. एवढं आपण करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आहार. आता आहारामध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये केशर तुम्ही बाळाला दुधातून द्या किंवा त्याच्या काही खाण्यातून द्या. केशर काय काम करतो माहितीये? मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन जास्तीत जास्त सिक्रेट करत असतो आणि त्यामुळे होतं असं की तुमचं बाळ आनंदी राहण्यास मदत होते. दुसरा महत्वाचा घटक आहे प्रोबायोटिक, ज्याला आपण दही, ताक अशी पदार्थ जर आपण दिली तर पचन संस्थेमध्ये 80% सेरोटोनिन आणि डोपामाइन हे तयार होत असतं, ज्याच्याने आपल्याला बाळाची मेंदूची वाढ किंवा डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे करता येते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती हे हॅपी हार्मोन्स आहेत, म्हणून बाळ याच्यातून बरं व्हायला आपल्याला मदत होऊ शकते. यासोबतच सध्या असलेली जंक फूड सगळी टाळायची आहेत आणि साखर किंवा साखरेपासून बनवलेली गोड पदार्थ सुद्धा टाळायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, म्हणून हे तिसरी गोष्ट ही करायची आपल्याला, त्यांच्यातली जी ऊर्जा जी आहे ती आपल्याला सकारात्मकतेने बाहेर काढायची. त्यांची जी ऊर्जा जी आहे ही आपल्याला सकारात्मक पद्धतीने बाहेर काढायची आहे. तर ही सकारात्मक पद्धतीने बाहेर काढताना ही ऊर्जा आपल्याला त्यांच्या विविध खेळातून काढायची. विविध खेळ म्हणजे मैदानी खेळ, जसं क्रिकेट असेल, फुटबॉल असेल किंवा स्विमिंग असेल, सायकलिंग असेल. प्रचंड तो शारीरिकरित्या थकला पाहिजे. मग तो थकून त्याची जी काही एनर्जी आहे ती जर आपण अशा काही खेळातून जर बाहेर काढली तर कदाचित तो ऑलिम्पिक सारख्या खेळासारख्यातून सुद्धा काही एखादं पदक सुद्धा जिंकू शकतो. म्हणून ही सकारात्मक एनर्जी आपण काढायला हवी, त्याला मैदानी खेळामध्ये एनरोल करून. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्क्रीन टाइम. बऱ्याच वेळा आम्ही बघत असतो पालक ही बिझी असतात. अरे मला हे काम करायचंय, अरे मी बिझी आहे, अरे मी स्वयंपाक करते किंवा माझ्या घरी पाहुणे आलेत, हे घे बरं मोबाईल घे किंवा मोबाईलच्या ऐवजी घे बरं हा टीव्ही लावून घे, तू जरा शांत बस वगैरे. आपणच त्यांना स्क्रीन टाइम हा प्रोव्हाइड करत असतो. तर माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्क्रीन टाइम मुलांना देऊ नका. जास्तीत जास्त वेळ द्या, जेणेकरून ADHD सारखी मुलं तुम्हाला याच्यातून लवकरात लवकर बरे करता येतील. होमिओपॅथिक औषधाने ADHD बाळ लवकर बरी होतात. त्याचं कारण असं आहे कारण आपली औषधं ही मुळापासून कुठलाही आजार बरं करायला मदत करते. संजीवनी होमिओपॅथीची USP अशी आहे की होमिओपॅथीचं आम्ही कुठलंही पथ्य न सांगता ह्या आजारावर बरं करण्याला मदत करत असतो. दुसरी आमची USP आहे, आमच्या औषधांचा साईड इफेक्ट नाही आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. म्हणजेच गल्ली ते दिल्ली आणि परभणी ते जर्मनी ADHDचं बाळ कुठेही असेल तरी आम्ही त्याला ऑनलाईन कन्सल्टेशन करून घरपोच औषधाने बरं करू शकतो. धन्यवाद.